ने पैसे लौटाने के बाद भी एक गुंडे ने केमिकल व्यापारी से मारपीट की और फिरौती मांगी। फिरियादी के शिकायत के बाद तहसील पुलिस ने गुंडे और उसके साथी को गिरफ्तार कर लिया है। ऋषि अशोक खन्ना, उम्र 34 वर्ष की मधुर केमिकल नाम से दुकान है। अगस्त 2018 में ऋषि ने रेशमबाग निवासी आरोपी शैलेश केदार, उम्र 38 वर्ष से 10% ब्याज पर 30,000 रुपए लिए थे। 10 महीने के भीतर ऋषि ने आरोपी को 30,000 रुपए लौटा दिए। इसके बावजूद 31 मई को साथी इंगा उर्फ खुशाल शेंडे के साथ उसे पीटा और ऋषि से 30,000 रुपए मांगे तथा पैसे न देने पर जान से मारने की धमकी दी। पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया। फिर्यादी ऋषि अशोक खन्ना, वय 34 वर्ष, राहणार जागनाथ बुधवारी, यांनी समक्ष पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिली की आरोपी शैलेश केदार व त्याचा एक मित्र यांनी त्याला फिर्यादी जो ऋषी खन्ना यांनी सन 2018 मध्ये आरोपी ऋषी केदार, शैलेश केदार याच्याकडून जे व्याजाने पैसे घेतले होते ते त्यांनी पूर्ण दिलेले असताना देखील आरोपी शैलेश केदार व त्याचा इतर एक साथीदार यांनी तो सलूनवाले म्हणून जे सलूनचं दुकान आहे भारतमाता चौकात, त्या ठिकाणी असताना त्याला तू मला पैसे नाही दिले तर तुझं केमिकलचं दुकान नाही चालू देणार अशी धमकी देऊन मारहाण केली होती। तसेच यापूर्वी त्यांनी जे पूर्वी त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले होते ते पैसे देऊन झालेले असताना देखील वेळोवेळी धमकी देऊन त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत। सदर प्रकरणी आम्ही फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला IPC 387, 323, 504, 506 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे एक्स्टॉर्शन आणि बेकायदा सावकारी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी जो आहे शैलेश केदार तसेच दुसरा निष्पन्न साथीदार कुणाल उर्फ इंगा दत्तात्रय शेंडे हे दोन्ही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। त्यांना दिनांक 1 तारखेला लेट नाईट अटक केलेलं आहे। त्यांना काल माननीय न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयाने त्यांचा 5 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। सदरचा गुन्ह्यात पुढील तपास सुरू आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।